नमस्कार. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला मोठेपणा मिळाला, लोकांनी चांगलं म्हणलं, समाजात लौकिक वाढला, कौतुक झालं, की त्यातनं आनंद मिळतो. मिळतो का? खरंच मिळतो. पण तो इतका क्षणिक असतो आणि इतका अस्थिर असतो की काहीच सांगता येत नाही. जे लोक आज कौतुक करतील, ज्याला सन्मान करतील, ते उद्या करतीलच असं नाही. आपण बऱ्याचदा बघितलं असेल की उच्च पदावर जे लोक असतात, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा कुठला अधिकारी असेल, जोपर्यंत तो पदावर असतो तोपर्यंत त्याचं कौतुक होतं, तोपर्यंत सगळे आदराने वागवतात, तोपर्यंत त्याला पुरस्कार मिळतात. आणि जसा तो पदावरून उतरतो तर तेवढाच मान त्याला मिळतो का, हा प्रश्न आहे. मग आपल्या बाबतीत सुद्धा बरेचदा असं होतं, समोरचा माणूस आपल्याशी वागताना त्याचा बऱ्याचदा स्वार्थ असतो. त्यावेळेस तो आपल्याला काय साहेब तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणतो, कौतुक करतो. समाजात आपला लौकिक पण वाढतो, कारण समाजाला सुद्धा काहीतरी काहीतरी पाहिजे असतं. प्रत्येक वेळेला असं होतच नाही, काही लोक मनापासून करत असतील, पण बऱ्याच वेळा असं होतं की समोरच्याची जी कौतुक करण्याची तयारी असते किंवा सन्मान देण्याची तयारी असते, ती त्याची काहीतरी अपेक्षा असते. म्हणून जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तरी तो तुमच्यावरती उलटाही करतो, आणि जर पूर्ण झाली तर एकदा पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे बघत नाही आणि मग आपला आनंद हरवतो. म्हणजे थोडक्यात काय की हा जो लोकांकडनं मला मोठेपणा मिळावा, लौकिक मिळावा, समाजात माझं नाव व्हावं, हा जो आनंद मिळवण्याचा मार्ग आहे तो अतिशय अशाश्वत आहे आणि मुख्यतः तो लोकांवरती अवलंबून आहे. कुटुंबामध्ये सुद्धा मी इतकं केलं म्हणून लोकांनी मान द्यावा असं जर आपण म्हटलं तर तो मिळेलच असं काही नाही. जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर काय? मग त्याला आपण दुःखी होणार का? त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मोठेपणा, लौकिकता हे मिळवण्यातला जो आनंद आहे, हा म्हणजे आपल्या स्वतःच्या आनंदाचा जो रिमोट म्हणू आपण, तो दुसऱ्याकडे देणं आहे. मग प्रश्न असा येतो की लौकिकासाठी नाही काम करायचं, पैशासाठी नाही करायचं, मग करायचं कशासाठी? तर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करायचं. समोरचा काय म्हणतो त्याच्यावरती अवलंबून असं नाही. स्वामी चिन्मयानंदांचं पहिलं प्रवचन जेव्हा पुण्यात झालं तेव्हा फक्त 3 लोक हजर होते, तरी पण त्यांनी प्रवचन दिलं. कोण कौतुक करो न करो. स्वाध्यायाचे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंची गोष्ट सांगतात की ते भगवद्गीता पाठशाळेमध्ये प्रवचन द्यायचे दर रविवारी भगवद्गीतेवर. एकदाच पावसामुळे किंवा काही कारणामुळे कोणीच आलं नाही, आणि पुढच्या वेळेस जेव्हा रविवारी आले तेव्हा दादांनी सुरू केलं, पांडुरंग शास्त्रींनी, की गेल्या वेळेस आपण बघितलं. लोक म्हणले गेल्या वेळेस तर कोणीच नव्हतं. ते म्हणले नाही, माझं प्रवचन झालं, कोणी नसलं तरी मी प्रवचन दिलं, कारण बघणारं कोण आहे? परमेश्वर आहे. थोडक्यात अशी जर एकदा प्रवृत्ती आली की मी जे काम करतोय ते टाळ्या मिळाव्यात म्हणून नाही, तर मला समाधान मिळावं, मला माझं कर्तव्य आहे म्हणून मी ते करतोय, अशी भावना एकदा कामात आली की लौकिकाची, कौतुकाची, लोकांनी मान द्यावा, ही अपेक्षा निघून जाते. आणि ती एकदा अपेक्षा निघून गेली की लोक तुम्हाला कंट्रोल करू शकत नाहीत. कारण तुम्ही बघितलं असेल की ज्या माणसाला लौकिकाची अपेक्षा असती त्याला लोक कसं कंट्रोल करतात? त्याला थोडंसं चढवून देतात, थोडासा मान देतात आणि त्याच्याकडनं पाहिजे ते करून घेतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचा तो गुलाम होतो. त्यामुळे लौकिकाची अपेक्षा ठेवणं म्हणजे आपण स्वतःच पिंजऱ्यामध्ये अडकण्यासारखं आहे. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या मनामध्ये कुठे अशी सुप्त इच्छा आहे का की मला कुठलं पद मिळावं, माझं नाव व्हावं, मला कुठला पुरस्कार मिळावा. हे जर आपल्या मनामध्ये कुठेतरी असेल तर निश्चितपणे आपण दुःखाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करतोय. आणि ह्याच्या उलटं कुठली अपेक्षा न ठेवता जर आपण एखादी गोष्ट करत असू तर ती आनंदाकडेच नेणार आहे. कारण इथं जे काम केलं त्याच्यातच आनंद आहे. ज्याला आपण प्रोसेस सॅटिस्फॅक्शन म्हणतो ते प्रॉडक्ट सॅटिस्फॅक्शन नाही आहे. पुरस्कार हा प्रॉडक्ट सॅटिस्फॅक्शन आहे. बरं, ज्यांना पुरस्कार मिळतात, ज्यांना मान मिळतो, तो आनंद तरी किती वेळ टिकतो?
एखादा खूप मोठा पुरस्कार मिळाला, पद्मभूषण मिळाला, जास्तीत जास्त त्याचा आनंद 1 दिवस 2 दिवस महिना खूप झाला, त्यानंतर काही नाही. मग परत तो अजून मोठा पुरस्कार मिळवायच्या मागे लागतो, मग त्याच्यानंतर अजून मोठा. आज माझा गावात लौकिक झाला, उद्या माझा तालुक्यात व्हावा, जिल्ह्यात व्हावा, मग देशावर व्हावा, देशामध्ये व्हावा, पण जगभरात व्हावा, याला काही अंत नाही आहे. त्यामुळे या लौकिकाच्या स्पर्धेमधनं, मान अपमानाच्या स्पर्धेतनं जो माणूस बाहेर निघाला त्याला स्वतःच्या वरती विजय मिळवला असं म्हणता येईल. आणि तो मग इतरांच्या तावडीत सापडत नाही, सुखदुःखाच्या गर्तेमध्ये जात नाही, तो त्याचं काम शांतपणे करत असतो. कोणी निंदा अथवा वंदा असं त्याची परिस्थिती असते. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, लहानपण देगा देगा मुंगी साखरेचा रवा. त्याच्यातच पुढे त्यांनी म्हटलं, जय अंगी मोठेपण तया यातना कठीण. मला लहानपणी कळायचं नाही की काय मोठेपणा आणि यातना काय कठीण आहे. त्याचा खरा अर्थ हा आहे की जो मोठेपणाचा आस धरतो, हाव धरतो, त्याला निश्चितपणे यातना होतात. त्याच्यापेक्षा लहान जावं. कोणीतरी म्हणलं की कबीर किंवा कोणीतरी म्हणलं, मला वाटतं कबीराचंच आहे, ऐसी बात कही है कोई न कहे झूठ और ऐसी जगह बैठी है कोई न कहे उठ. उगीच समोर समोर जाऊन बसायचं, कुठेतरी व्यासपीठावर जाऊन बसायचं, मग कोणीतरी म्हणायचं खाली उतर, काही गरज नाही. आणि हीच आपण प्रवृत्ती ठेवली तर मान आपोआप मिळतो, लौकिक आपोआप मिळतो. पण ते बाय प्रॉडक्ट म्हणून बघावं. आपण त्याच्याकडे प्रॉडक्ट म्हणून बघितलं की निश्चितपणे दुःख होणार आहे. असे जे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्याला या विषयाविषयी काय वाटतं हे सुद्धा कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. नमस्कार.